अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है सभी खैरियत से होंगे। अल्लाह आपको ऐसे खुश रखे, सलामत रखे। दोस्तों, शुरू में आपने कुछ वीडियो देखा होगा जो मैं इंशाल्लाह आप तमाम को पूरे वीडियो बताऊंगा, लेकिन उससे पहले आप तमाम को बता दूं, जैसा कि आप तमाम को पता है कि वक्फ बोर्ड बिल पास हो चुका है दोनों सांसदों में, यानी लोकसभा में भी और राज्यसभा में भी। इन दोनों सांसदों में वक्फ बोर्ड बिल पास हो चुका है और अब ये एक कानून की शक्ल ले चुका है। इसी पर हमारे जमीयत उलमा हिंद और मुसलमान एहतजाज कर रहे हैं, कोशिशें कर रहे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं कि ये जो बिल पास हो चुका है वो किस तरह से रद्द हो जाए, किस तरह से कैंसिल कर दिया जाए इसको, क्योंकि ये बिल पास नहीं होना चाहिए था। इस बिल का कोई हकीकत नहीं थी जो इस बिल को पास किया गया है, यानी लोकसभा और राज्यसभा में, और वो किस तरह से पास किया गया है आप तमाम बखूबी जानते हैं, मुझे बताने की जरूरत नहीं है। और दूसरी बात आप तमाम को ये बता दूं कि मेरे अपने शहर उमरगा जो उस्मानाबाद ज़िले का बड़ा तालुका है, इसमें कल जुमा की नमाज के बाद 2 बजे से 5 बजे तक धरना आंदोलन यानी एहतजाज किया, प्रोटेस्ट किया हम लोगों ने। और आप इसमें तस्वीर देख सकते हैं कि यानी बहुत सारे लोगों ने मतलब धरना आंदोलन किया, लेकिन कानून के दायरे में रहते हुए कोई शोर शराबा नहीं, किसी को तकलीफ नहीं, क्योंकि इस्लाम दूसरों को तकलीफ देना ये पसंद नहीं करता। इस्लाम ये सिखाता है कि हमारे अपने हाथ से या जुबान से दूसरे को तकलीफ ना हो। तो बहुत ही अच्छे अंदाज में हमने प्रोटेस्ट किया, एहतजाज किया। और कमाल की बात यह है और सबसे बड़ी खुशी की बात यह हुई कि हमने जिन लोगों को बुलाया तो वो आए और अपना इजहार ख्याल किया। यानी जिन लोगों को हमने बुलाए, जैसे कि हमारे गैर मुस्लिम भाई, उनको हमने मदऊ किया, बुलाया, तो वो आकर अपने इजहार ख्याल यानी वक्फ बिल के ताल्लुक से अपनी बातें लोगों के सामने रखी, आवाम के सामने रखी। उन तमाम वीडियो को मैं आप तमाम के सामने बताऊंगा, लेकिन सबसे पहले आप वीडियो देखिए हमारे उमरगा और लोहारा शहर के आमदार प्रवीण स्वामी, इन्होंने भी बहुत अच्छे अंदाज में लोगों के सामने वक्फ बिल के ताल्लुक से अपनी बात रखी। देखिए वो वीडियो। मुस्लिम समाजाच्या वतीनं वक्फ सुधारणा विधेयक 2025चा जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना सप्रेम जय महाराज। हे ज्या पद्धतीनं गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, मराठवाडा मुक्ती महोत्सव साजरा केला, 75वे वर्ष साजरा केला, त्याच पद्धतीनं हे वर्ष संविधानाचं 75वे वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्ष आहे। आणि ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव आपण यासाठी साजरा करत आहोत की जगातली एक सशक्त लोकशाही, जगातलं एक सगळ्यात चांगलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला, देशाला दिलेलं आहे। आणि त्याच वर्षामध्ये वक्फ बिल याच्यामध्ये हे सुधारणा विधेयक आणून इथं मुस्लिम मस्जिद, दर्गा किंवा त्यांच्या धार्मिक जी संपत्ती आहे त्याच्यावर टाच आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। त्या अमृत महोत्सवी वर्षाचा अपमान आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। आज ही पाळी एका धर्मावर आलेली आहे। देशामध्ये अनेक मंदिरं आहेत, अनेक चर्च आहेत, प्रत्येक समाजाची वैयक्तिक स्वतंत्र प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवर कदाचित येणाऱ्या काही काळामध्ये शासन टाच आणण्याची शक्यता आहे। ज्यांनी दान केलं त्यांच्यासाठीच, त्यांच्याच बांधवासाठी जमीन आणि संपत्ती राहावी हा एक प्रामाणिक कायदा वक्फचा होता आणि त्याच अनुसार इथं मुस्लिम बांधव त्याच कायद्यानुसार चालत होते। परंतु ती सगळी संपत्ती केंद्र शासन या अमृत महोत्सवी वर्षामध्ये इथं आम्ही जगामध्ये डंका वाजवत आहोत की आमचं संविधान मानणारं राज्य आहे, आमचं संविधान मानणारं राष्ट्र आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहोत। आणि त्याच वर्षामध्ये हा सुधारणा विधेयक जेव्हा येतं ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखदायक आहे, वेदनादायक आहे। मी
महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या कायद्याचा जाहीर निषेध करतोय आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपणास या ठिकाणी आश्वासित करू इच्छितोय की आपल्या या आंदोलनामध्ये आम्ही पूर्णतः सहभागी आहोत आणि सरकारच्या निषेधासाठी आम्ही तुमच्या बरोबर। ये जो दूसरा वीडियो जो मैं आप लोगों को बताने वाला हूँ, ये है राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जगदीश सुरवसे। इनका भी वीडियो देखिए आप। ये भी बहुत ही अच्छे अंदाज में जो पैगाम हुकूमत तक पहुंचाया है, बहुत ही अच्छे अंदाज में बताया है। देखिए ये भी वीडियो। आणि तुमच्या या सगळ्या या बिलाला विरोध करण्यासाठी आलेले माझ्या सोबती असणारे माझे सगळे हिंदू बांधव यांचा प्रथमतः शब्दसंग्रहाने आभार व्यक्त करतो। वेळ खूप झालाय आणि जे केंद्रामध्ये चुकीचं सरकार आपण निवडून पाठवलं, त्या सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही लढायला आता रस्त्यावरती उतरलो। हे रुंडी पंडीचं सरकार या लोकांनी आत्ता म्हणण्यासारखं सरांनी प्रत्येकाला धमक्याचं सत्र देऊन त्या ठिकाणी अल्पमतातलं सरकार बहुमतामध्ये दाखवण्याचं काम धाडस या दोन नराधमाने दाखवलंय। तो पहिला नराधम म्हणजे मोदी आणि आपल्याच जेलमध्ये असलेला आपल्या देशाचा गृहमंत्री अमित शहा। तुम्हाला आम्हाला सांगण्याची इच्छा आहे, जे तुम्ही गोंधळ देशामध्ये घालत आहात, ज्या वक्तव्याचं मी रात्री एका सुज्ञ असणाऱ्या खासदाराचं भाषण ऐकलं, मला वाटत होतं मला पण रस्त्यावरती माझ्या मुस्लिम बांधवासाठी लढायला उतरायचंय। वक्फ बोर्डाची व्याख्या काय आहे, वक्फ बोर्ड कशाला बनायचं, वक्फ बोर्ड कशासाठी निर्मिती झालेली आहे आणि त्याची निर्मिती कुणी केली, हे तुमच्या बापाची रायजात नाही आहे। लक्षात ठेवा, मी हिंदू म्हणून तुमच्या बरोबर लढायला तयार आहे, पण जाता जाता मुस्लिम बांधवांना सांगतो, ज्या जातीवादी पक्षाबरोबर जनी उठ्या काढायला गेलं त्यांच्या प्रत्येक सदस्यत्वाचा आणि प्रामाणिकपणाला पदाचा राजीनामा द्या बांधवांनो। आता संकट घटक तुमच्या आमच्या समोर आले आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी पटाला झाल्या। काय केलं त्या मुंबईमधल्या मोठ्या प्रोजेक्टचं, आशिया खंडात असणारी ती झोपडपट्टी अदानीच्या तोंडामध्ये घातली मित्रांनो। आता वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणाच्या तोंडामध्ये घालणार होतो, देशामध्ये घालणार हा मोठा प्रश्न आहे। गरीब मुसलमानांना वाटायचं म्हणा आणि त्यांच्या मद्रासे चालतात, भारताला तुम्ही रुपये नाही दिले पण मद्रासे चालवली, ते मुस्लिम धर्मियांना चालवून दाखवले। तुमचा बंधू तुम्ही कधी कुणापुढे कटोरा फेलला नाही। तुमच्यामध्ये असणारी जुम्माची मस्जिद ज्या वेळेला तुमची नमाज असते त्यावेळेला तुमचा चंदा तुम्ही गोळा करता आणि उर्दू मधनं शिक्षण घेणाऱ्या तुमच्या लहान लहान मुलांना पाठवता। मात्र हे सगळं निरीक्षण करतोय म्हणून त्याला बोलतोय। आम्ही या तुमच्या बिलच्या संदर्भामध्ये प्रथमतः तुम्हाला नतमस्तक होऊन सांगतो, आम्ही कुठल्या मतासाठी आम्ही तुमच्या सोबत नाहीये। जो अन्याय चाललाय एका म्हणजे समाजाकडे बघण्याचा जो हेतू आहे यांचा जातीवादी पक्षांचा, तो जरा बदलण्यासाठी आपल्याला रस्त्यावरची लढाई लढाईच लागणार आहे आज ना उद्या। आता सुरुवात झाली आपली इथून, म्हणून आमची कळकळीची विनंती आहे मुस्लिम बांधवांना, बरेच हिंदू तुमच्या सोबत या बिलाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले दिसतील, म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे। गेल्या वेळेस सुद्धा कुरेशी बांधवावरती अन्याय झाला होता, त्यावेळेला पण रजाभाई आम्ही त्यांच्या सोबत तुमच्या हाकेला आम्ही पळून आलो। आम्हाला कोणताही जातीवाद आणि जातीचा रंग देऊन इथं धर्म वेगळा प्रकार करायचा नाही आम्हाला।
आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचंय. कृषी बांधवांना सुद्धा आम्ही हात जोडून विनंती केली, बाबा असं नाही, अशा पद्धतीने चाल. हे काय म्हणलं, सर आपण त्या पद्धतीने चालू. काय ऐकत नाही, सगळं ऐकतात. पण वक्फ बोर्डाचं ज्या वेळेला रात्रीचं भाषण मी ऐकलं, एक अभ्यासू राज्यसभा सदस्यांचं काँग्रेसच्या, इतकं सुंदर भाषण होतं. तुम्हाला सांगतो, देशाचा पंतप्रधान आणि देशाचा गृहमंत्री असा खूप चूप बसला. अभ्यास नाही हो त्यांना, काय त्यांना अभ्यास ठिकाणा नाही त्या लोकांना. काँग्रेसचा एवढा मुरब्बी माणूस, इतका चांगला माणूस, इतका छान पैकी बोलत होता, त्यावेळेला मला वाटतं रघुवंशी म्हणून उपसभापती होतं त्या बाजूला, त्यांना सुद्धा शांत बसावं लागलं. आणि अक्षरशः या दोन्ही नटरंगानं खुल्लाखुल्ली चालू केल्यानंतर त्यांचं भाषण बंद करावं लागलं. अरे काय तुमची बुद्धिमत्ता, काय नालाय का तुम्ही गोंधळ लावलाय देशामध्ये. कोणाच्या जमिनी तुम्ही हडपा करण्याचा प्रयत्न करता. कुठं त्यांनी त्या वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलाय. काय करत असतील, ते उपजीविकेचं साधन म्हणून तो धर्म आपल्यामध्ये आपलं काम करत असेल. तुम्ही का जाऊन तुमचा चांडाळपणा तिथे दाखवता. मथुरा काशी तुम्ही नाचवली रे बाबांनो. काय केलं त्या मथुरा काशीमध्ये, कोणत्या नद्या नीट ठेवल्यात तुम्ही, कुणाचे कारखानदार आहेत, कुणाची मुले स्टँड त्या नदीमध्ये येते. मानवनं परवा दिवशी गेल्यानंतर आळंदीच्या ज्ञानोबाचं दर्शन घ्यायला गेल्यावर त्या आळंदीच्या इंद्राणीमध्ये मी उतरलो आणि रडलो. कुणाचं पाप आहे, कोणत्या जातीवादी संघटना, कोणत्या पक्षाचं हे धोरण चालू आहे वरून खालीपर्यंत. काय आमचं सरकार टिकू दिलं या भाडकावानी होतो ना. आम्ही गुन्हेगार सगळे राहत. महाराष्ट्रात तुमचं अलायन्स मध्ये विरोधात मतदान केलं होतं ना. तुम्ही मशिनीत घोटाळा केला, त्याच्या पलीकडे मतदान देऊन महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्ही निवडून दिला. तुम्हीच दिला निवडून, आम्ही निवडून दिला. लीड नाही तो, लीड 50चं होतं, स्वामी खुर्चींचं, त्याच्या पलीकडे जाणार होतं. मित्रांनो, ऍडजस्टमेंट होती मशीन मध्ये, म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्ही प्रेम केलं म्हणून स्वामी खुर्ची आमदार झाला उमरगा तालुक्याचा. काय दाखवून देताय. बऱ्याच वेळी लोकसभेमध्ये आवाज उठवला, नाहीतर यांची काय अवकाश आहे वक्फ बोर्डाकडे बघायची हो. तरी खूप काही बघितलं असतं. निम्म्यावर आणून ठेवली संख्याबळ म्हणून ती वळवळ करण्यात जास्त. निम्म्यावर आणले, गेल्या वेळेला 1/4 बहुमत होतं बाजारानं. त्यांना मुस्लिमांची मतं खायची होती म्हणून वक्फ बोर्डाचं सेकंड टर्मला त्याने कधी बिल आणलं नाही, थर्ड टाइमला आणलं. आता आणलं ठीक नाही तर पुन्हा काय सरकार येणार नाही. आपल्यासारख्या हलकट लोकांना काय निवडून आता सरकार हे भारत सरकार म्हणजे भारताची लोक देणार नाही. काय ठेवलंय तुम्ही या देशामध्ये, विकास कुणीकडे आहे, तुझं विजन काय सांग बाबा मोदी. तू तरुणांसाठी काय करणार आहे ते सांग. हे काही सापडलं भानगडीत वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटायच्या प्रकरणामध्ये. तुम्हाला विमानं पुरले नाहीत, तुम्हाला एअरबस पूर्ण झालेत, तुम्हाला कारखाने पूर्ण झालेत. कारखाने तर यांच्या बापाच्या कधी जन्मलंच नाही, त्याने तरी काढलेच नाहीत. ते विकायच्या धंद्यामध्ये मात्र एक नंबर आहे. ह्याला भंगारवाला म्हणावं का म्हणाले मित्र. तेवढं सुद्धा राहिली त्यांना. आता काय असेल ते विका, काय असेल ते खाजगीकरण करा. आजकालचा माझ्या शिक्षकांना सेवक वर्गाचा मी इशारा आहे, आज चपरासी रिटायर झाला तर पुन्हा चपरासी मिळणार नाही. मग मास्तर लोकांनी झाडून काढायचं का. अरे काय तमाशा लावला तुम्ही, काय देश कुठं नेऊन ठेवलाय तुम्ही. कोणत्या धर्माच्या विरोधामध्ये धर्माला लढायला सांगताय तुम्ही हा. आणि सांगतोय तो बुटका 1.5 फुट्या देऊन दादागिरी कर. मला तुझ्या कोकणात देऊन आम्ही दादागिरी करू. मी शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये सैन्यामध्ये मुस्लिम नव्हता. तुझ्या बापाने कधी इतिहास वाचला का नाही रे. ही जागा नाही ती मालायची माझी. तुला खीर मी ज्या वेळेला यायचं त्यावेळेला त्या व्यासपीठावरती राहिलं काम गेलं काय. धर्माच्या धर्मासाठी भांडलं होतं, धर्माचे मुडदे पाडता तुम्ही. नालायकानं कुठं फेड झाले. वक्फ बोर्डाच्या नावाखाली आता पलीकडे लाटायचं काम झालं. कापूर खायला आमच्या गोरगरीब मुस्लिम तरुणांचा तुम्हाला कांदा बाबा फॅक्टऱ्या, कांदा नोकरीची ऑर्डर घे ना तिथं. काय असेल ते प्रगती दाखव ना तुझी. का आमच्या तो शिर आणि आमचं चीक आणि आमचं टाळू बडं वारी तुझा धंदा चांगलं लागलं, बरं चाललंय. आणि तुम्ही बी येणे त्यांच्या माग. आम्ही जाहीर आव्हान केलं तर तुला हिरव्याचा एवढा राग आहे तर तुझ्या झेंड्यातला हिरवा काढ म्हणणारे आम्ही आहोत पहिले. तुला हिरव्याचा राग आहे ना, मग कानाच्या कांबळ्याच्या खालचं हिरवं राहू दे बघ. तुला कसं नागवं करायचं आमच्याकडे लागलं.
ते बिलान ते बिलान हे बिलान. आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे कधी तुम्ही? देशाच्या हिताचे तुम्ही कधी निर्णय घेणार आहे? काय चाललाय? तरुण का भडकलाय? तरुण दुसऱ्या मार्गाने एकदम 2 नंबर फंड्यामध्ये का वळू लागलाय? त्याचं कधी आत्मचिंतन करणार आहे? ज्यावेळेला काँग्रेस इतर पक्षांची सत्ता होती आता केंद्रामध्ये, त्यावेळेला असं काही घडत होतं का? मित्रांनो, डोळस पद्धतीने राजकारण करायला शिका. चांगली माणसं ओळखायला शिका. आपापसातली भांडणं जरा मिटवून घ्या. आपल्यामध्ये बी लय गल्ला राहते. हे उन्ही मेरे में आए ना तर मैं क्यों जाऊ? तसं नाही बाबा. धर्मावर संकट आलंय, जातीवर संकट आलंय. जे गुन्हे गोविंदाने दिलेल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न आहे, कुटील डाव आहे. ह्याच्या पाठीमागं यांच्या केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्यांच्या कारखाने उभारायचा धंदा त्यांना त्याच्यावर करायचा आहे. त्यांना काय कुठलं काय तुम्हाला कामावर धंदे, तुमचा उद्धार बिद्धार काय 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 तुमचे असलेले सुद्धा धंदे काढून घ्यायला लागले ही लोक. जरा जागी व्हा मित्रांनो. कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या प्रत्येक आंदोलनासोबत तुमच्या सोबत आम्ही राहू एवढा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं तुम्हाला देते आणि माझी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहायला गेली तर इतकी भयावह आहे. जे लोक संवैधानिक मार्गाने संसदेमध्ये जाऊन बसले ते संविधानाची पायमल्ली करत आहेत आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि थांबवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. आता कशा पद्धतीनं करायचं ते सांगण्याचं काम इथं जे मंचावरती विचार मंचावरती बसलेले आहेत ते सर्वांनी करत आहेत. हे खूप मोठी लढाई आहे. ठीक आहे, आपल्याला तलवार आणि चाकू आणि बंदुकी घेऊन लढायची तयारी नाही. हे वैचारिक लढाई आहे आणि लढाई लढत असताना आपल्याला सर्वांना म्हणजे फक्त मुस्लिमच नाही, हिंदू मुस्लिम सिख ईसाई जे जे आहे ते सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई आपल्याला लढायची आहे. वक्फ संशोधन विधेयक पारित झालं. आज देशासमोरले प्रश्न आज तरुण भरपूर आहेत. अनेक जण बसले आहेत. देशासमोरील प्रमुख मुद्दे कोणते येतो? चर्चा कशावरती सुरू आहे? हे इतकी भयावह गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला मूळ मुद्द्यापासून कुठेतरी दुसरीकडे न्यायचं आणि हे जे चोचले चालू आहेत, धर्मामध्ये भांडण लावायचं, जातीमध्ये भांडण लावायचं आणि ह्याच्यामध्येच आपल्याला अडकवून ठेवायचं, हे जे काम चालू आहे हे आपल्याला हाणून पाडण्यासाठी आपण एकत्रित आलो. ह्याच्या अगोदर सुद्धा अनेक कायदे आणले. शेतकऱ्यांचे काय कायदे आणले होते, सीए एनआरसी आणले होते. हे असे अनेक गेली 10 वर्ष झालं चालू हेच चालू आहे. अरे बाबा, तू देश महासत्ता निर्णय कुठे चालू? सत्ता भेटे सगळंच चालू आहे, सगळं संपत आहे. ह्या गोष्टी विचार करणं आणि ह्याच्यावरती आज सकाळी आम्ही मौलाना मुरुममध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं, मुरुममध्ये सुद्धा आंदोलन झालं आणि त्यावेळेस आम्ही बसलो होतो रफिक पाटील सरांच्या घरामध्ये चर्चा करत होतो की काय चालू काय नेमकं. म्हणजे मुस्लिमांना टार्गेट करण्याचा हेतू काय? मुस्लिमांनाच नाही तर देशातले जे पिचलेले अनेक लोक आहेत, कुठं मुस्लिमांना करतात, कुठं जातीमध्ये धर्माधर्मामध्ये अनेक गोष्टी हे करतात. आज मुस्लिमच नाही, जे जे मायनॉरिटी आहेत, जे जे अल्पसंख्याक समाज आहेत, त्या सर्वांना धोका निर्माण करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि ते हाणून पाडण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं. बघा एका ठिकाणी मध्ये सरपंच की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. क्या आप बताए क्या हमारे दिल में है? आणि सर्वांनी आज कुठेतरी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्रित विचार करूया आणि हे मोदी सरकारचे जे मनसुबे आहेत ते हाणून पाडण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं हे लक्षात ठेवा आणि इथं काम करू. जय जय महाराष्ट्र. दोस्तों, उम्मीद है आप तमाम ने ये तमाम वीडियो देखे. बस आप लोगों से एक दरख्वास्त है, आप चैनल को सब्सक्राइब करें या ना करें ये आपके इख्तियार में है. बस इतना मैं आप लोगों को कहूँगा कि इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें. बस ज़्यादा से ज़्यादा हर उस तक पहुँचाएं जिस तक आप पहुँचाना चाहते हैं. ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें. और इसके ताल्लुक से यानी वक्फ बिल जो पास हो चुका है इसके ताल्लुक से आपकी क्या राय है कमेंट में ज़रूर बताएं. जब आप वीडियो देख रहे हैं तो कमेंट में अपनी राय ज़रूर बताएं. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.